ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक तिसरा समास आठवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. मागा बोलिला आध्यात्मिक त्या उपरी अधिभौतिक आता बोलिजेला अधिदैविक तो सावधायिका. शुभम शुभा कर्मभिच्चू त्याहांते यम यातना स्वर्गा नरकादी भोगत मिंद विद्या दैविकम. शुभाशुभ कर्माने जना देहांती यम यातना स्वर्ग नरक भोगनानायानव अधिदैविकम. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा शिवसेन महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री गुरुदेव महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री काळे सिद्धेश महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज. राजाधिराज सद्गुणा हरिश्चंद्र महाराज. मागा बोलिले आध्यात्मिक त्या उपरी अधिभौतिक आता एका बोलिजेला अधिदैविक तो सावधायिका. शुभा शुभे कर्ममिच्छा देहांते यमयातना स्वर्ग नरकादी भोगव्यमिंद विद्या दैविकम. शुभा शुभा कर्माने जना देहांती यम यातना स्वर्ग नरक भोगनानायान अधिदैवकम. रामदास महाराज यांनी 3 ताप सांगितलेले. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. आध्यात्मिक म्हणजे काय? आपल्या शरीरातून जे रोग उफाळतात त्यांना आध्यात्मिक म्हणतात. आतून, शरीराच्या आतून. सुरुवात कुठून करूया? लहानपणी दात येतात की नाही? त्याला दूध दात म्हणतात. दुधाचे दात म्हणतात. दूध दात म्हणतात. कीड पडते आतमध्ये, कीड कुसतात म्हणतात आपण, कुसतात. दात चांगले आहे तोपर्यंत चांगला आहे. दात कुजायला लागलं तर कीड लागते म्हणतात. कीड. त्रास होतो की नाही? सुरुवात कुठून झाली? दुधाचे दात बाळाला येतात. कालांतराने ते 4-5 वर्षाने किंवा 2-3 वर्षाने ते पडतात. कीड लागते काय? पहिला ताप सुरुवात आतून आला ना तो. कीड कुठून आली कळलं का नाही? दिसत नाही. ती दातामध्ये असते पण त्रास होतो की नाही? मग काय करणार? ते दात काढावा लागतं किंवा पडतो तो. सुरुवात तिकडून दुधाचे दात. पुढे बालपण सुरुवात होते. बालपणात सुरुवात झाल्यानंतर काय होते? खेळण्याला की नाही? खेळणं सुरुवात, खेळायला सुरुवात, रांगायला सुरुवात करतो. तो पहिलं रांगायला सुरुवात करतो. मध्येच पडतो, धडपडतो. हळूहळू चालायला लागतो. बॅलन्स करतो, मध्येच पडतो. जखम होते, त्रास होतो. तो अधिभौतिक झाला. पडला ना तो अधिभौतिक. आतून आला तो आध्यात्मिक. दात किडला आध्यात्मिक. पडला अधिभौतिक. आतून नाही ना, शरीरात बाहेरून लागला ना त्याला. पुढे लहान मुलगा आई भाजी चिरताना व्हिडिओ पेत राहते.
लगेच हात मारतो तो, जखम न होते. काय आहे? कुठला ताप आला? तो आधिभौतिक. पुढे चालायला लागतो, खेळायला लागतो, खेळता खेळता पडतो, आधिभौतिक ताप. पोटात दुखायला लागलं, आध्यात्मिक. उलटी झाली, आध्यात्मिक. ताप आला, आध्यात्मिक. आतून आला तो आध्यात्मिक. शरीरातून आला तो आध्यात्मिक. बाहेरच्या परिस्थितीमध्ये काय झालं तर आधिभौतिक. पुढे मोठा होतो, खेळायला लागतो, कुठे काय करतो, सायकल चालवतो, सायकल चालताना पडला, जखम झाली, पाय मोडला, हात मोडला, उड्या मारताना, खो खो खेळताना, कबड्डी खेळताना, आधिभौतिक. आधिभौतिकता. आध्यात्मिक म्हणजे आतून, आधिभौतिक बाहेरची परिस्थिती. पुढे जवान होतो, कुठेतरी धडपडतो, ॲक्सिडेंट होतो, मोटरसायकल चालवायला शिकतो की नाही, पुढे सायकल चालवून होते, पुढे मोटरसायकल, ॲक्सिडेंट झाला, हात मोडला, पाय मोडला, आधिभौतिक. काही रोग होतात ते आतून येतात, त्याला आध्यात्मिक, आणि बाहेरून जे कारणामुळे होतात ते आधिभौतिक. हे दोन ताप आपल्याला दिसतात. बरेच रोग आहेत आतून आध्यात्मिक. बाहेरच्या घटना बरेच आहेत. झाड पडला अंगावर, आणखीन कुठेतरी जाऊन पडला, आधिभौतिक. तिसरा ताप म्हटलेला आता आहे. तिसरा ताप आपल्याला अनुभव येता येत नाही. वेद पुराण शास्त्र सांगते त्याच्यावर विश्वास ठेवायचा. दोन ताप दिसतात आपल्याला, आधिभौतिक, आध्यात्मिक. तिसरा तास आपल्याला अनुभव नाही. फक्त वेद पुराण शास्त्र त्याप्रमाणे. म्हणून काय सांगितलं? तुका म्हणे आंधळेचे नखरा द्या विसरले. तुकाराम महाराज काय म्हणतो? सद्गुरू वाचून सापडेना सोय. सद्गुरू वाचून सापडेना सोय म्हणजे काय? ज्ञान, ती सोय. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाया आधी आधी. कुठलं ज्ञान? आपण जगाला ओळखायला जातो. लहानपणापासून आई वडील मुलांना मारून मारून शिकवतात. शिक, चांगले पर्सेंटेज काढ, शिक, चांगला पर्सेंट काढ. अभ्यास करून करून मोठी शिकवतात. नोकरीला लावतो, लग्न होतात, संसार करायला लागतो, मुलं होतात. आई वडील त्यांच्यासारखं बनवून टाकतात. तो ज्ञान नाही. जो ते ज्ञान नाही प्रांजळ. तो ज्ञान प्रांजळ नाही, शुद्ध नाही. कशासाठी आपण सगळं करतो? देहासाठी, इंद्रियासाठी, मनासाठी. सगळं आपण काय म्हणतो? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, अहंकार नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. न च श्रोत्र जीवे, न च घाण नेत्रे, न च व्योम भूमी, न तेज न वायू. तिजा चिदानंद रूप शिवोहम शिव. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी पंचप्राण नाही, मी पंचमहाभूतामध्ये पण नाहीये, मी सहा विकारांमध्ये पण नाहीये, मी पाप करत नाही, पुण्यही करत नाहीये, मला मृत्यू पण नाहीये. न मृत्यू न शंका न मे जाती भेदा पिता न व मे नैव माता च जन्म न बंधू न मित्रम न गुरु न शिष्य. हे सगळे संबंधित देहाशी आहे, माझ्याशी नाही. कारण मी काय आहे? आपण आत्मा राम अकर्ता. हे जरी जर कळले, काय काय संकल्प विकल्प ही मनी हुटले निमाले. मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे काय? सगळ्यांच्या आतमध्ये आहे की नाही? तो आत्मा ज्याच्यामुळे आपण ज्याच्यानी सत्य ब्रह्मांड चालतसे या मायाचा खेळ तोडीतसे जो माया जंजाळ तो तू प्रभू झोप राही रात्र वेळी. ज्याच्यामध्ये हे जग दिसतं आपल्याला, भासतं. चंद्र, सूर्य, पृथ्वी, काय
पाऊस व पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, प्रकृती कशावर चालतं? ह्याच्याने सत्य ब्रह्मांड कळत, चालतशी जा मायेचं कळत, तोडीतशी जो माया जाळतो तो प्रभू सोपई राहतो. तो आहे, त्याला ओळखायला काय सांगितलं? सद्गुरु वाचोनी सापडणे ना सोय, धरावे पाय आधी. सोय म्हणजे ज्ञान. आपण कोण आहे? आपण समजतो ते आपण नाही. हे सद्गुरू भेटल्यावर कळतं. भक्तीमध्ये, भक्तियोगमध्ये नाही. भक्तियोग म्हणजे काय? आपण कोणासाठी मागतो भक्तियोगमध्ये? मनासाठी, जीवात्मासाठी. जीवात्मासाठीच सगळं मागतो, यासाठीच सगळं मागतो. आपल्यासाठी कधी मागतच नाही आपण. पण आपण आपल्याला ओळखत नाही. आपण आपली ओळख कुठे आहे? आपली ओळख काय? देह ही आपली ओळख आहे. महाभूतांचा शरीर, गर्भधारणा होते, जन्म होतो, गर्भवासाचे दुःख भोगतो आणि जन्म घेतो. लहानपणापासून मोठे होईपर्यंत आई वडील 12 दिवसांनी आपल्याला नाव देतात. तो नाव आपला म्हणजे देहाचा. ही आपली ओळख. देह टाकल्यानंतर 12 दिवसांनी आपलं नाव जातो. 12वा घालतात म्हणतात. 12वा. आपल्याला एंट्री नाही या जगात. आपली एंट्री बंद केली जाते. बस गणपती बाबा मोरया होता आपला. विसर्जन करतो की नाही आपण? 1.5 दिवसाने, 2 दिवसाने, 5 दिवसाने, 7 दिवसाने, 9 दिवसाने आणि 10 दिवसाने विसर्जन करतो ना आपण. अनंत चतुर्दशी 11व्या दिवशी विसर्जन करतो शेवटचा. त्याच्यावरती गणपतीला ठेवत नाही. पीडा होते. घरात ठेवला तर दररोज पूजा करावी लागते, दररोज त्याची आरती बोलावी लागते. मच्छी मटण खाता येत नाही. जे काय आपल्याला पाहिजे ते करता येत नाही. बंधन आहे तिकडे. नको, पीडा आहे. विसर्जन करतो की नाही? तसं इकडे बालपण काय म्हणतात? बालपण आणि तारुण्यपण आणि म्हातारपण नको. जवळ जुळता तवर तरी प्रीती जळजळ झाली अवघेच निंदक होती. अवघेच म्हणजे काय? स्वतः आपण पण नको. हा शरीर त्रास होतो. खायला होत नाही, बसत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, काही करवत नाही, आठवत नाही. जवळ जुळतात तवर तुमची पिटी. शरीर चांगलं आहे, तारुण्य आहे, बालपण आहे, तारुण्य आहे, म्हातारपण नको. परिस्थिती वाईट होते. मग देवाला हाक मारतो, परमेश्वरा मला मरण दे, मरण नको. हा शरीर जन्मापासून मरेपर्यंत कोणाची आपण पूजा केली? या शरीराची. पंचमहाभूतांचं शरीर कोणाला पाहिजे? तो हा शरीर कोणाला पाहिजे? मनाला. मनाला हा शरीर का पाहिजे? विषय सुखासाठी. विषय सुखासाठी हा मनाला शरीर पाहिजे. मनाला भ्रम झालेला आहे, मी विषय सुखाशिवाय जगू शकत नाही. म्हणून देवाची तो भक्ती करतो. देव म्हणजे काय? देणारा देव, नवसाला पावणारा देव, मनाप्रमाणे घडवणारा तो देव, मायेचा देव. ईश्वरम मायानी विद्या, मायातीतम निरंजन म्हटलेला आहे. ईश्वर हा मायावी आहे. तो पण सत्य नाही. हे सद्गुरू भेटल्यावर कळतो. पावतो तो देव काय? तो पण कुठे सुखी आहे? काहीतरी साधना करतो म्हणून देव होतो. तो कोणाकडे मागतो? देवादिदेव ब्रह्मा विष्णू महेश ह्यांच्याकडे मागतो. तो त्यांची साधना करतो. देव दानव मानव कोणाची साधना करतात? ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्माचं कार्य काय? देवाची निर्मिती म्हणजे जगाची निर्मिती, ब्रह्म. दुसरा विष्णूचा पालन,
महेशाचा नाश, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय. उत्पत्ती म्हणजे ब्रह्माने केली, जगाची निर्मिती कोणी? ब्रह्माने केली. विष्णू त्याचं पालन केलं, महेशानं नाश केला. गरज आहे की नाही? ब्रह्माची गरज आहे, म्हणून जन्म होतो आपल्याला. विष्णू या शरीराचं, या सृष्टीचं सगळं पालन करतो. त्यांनी नाही पालन केलं तर माणूस जगू शकत नाही. श्वास कोण घेतो? श्वास कोणामुळे चालतं? हा श्वास बंद झाला तर 3 तास घरात ठेवत नाही आपल्याला. वयाचा प्रश्न येत नाही, लहान असो, मोठा असो, तरुण असो, बालपण असो किंवा म्हातार असो. हा श्वास बंद पडला तर म्हणजे विष्णू पाहिजे की नाही? विष्णूचं स्थान कुठे आलं? हृदयामध्ये. डॉक्टरकडे गेलं तर बघलं, पहिलं काय बघतात? नाडी, नंतर डोळे, नंतर हृदय, नंतर आपला काय म्हणतात बेबीचा भाग. बस वेला म्हणतात, डिक्लेअर करतात. पहिलं नाडी बघणार, नंतर डोळे उघडून बघणार, नंतर हृदय बघणार, नंतर बेबीकडे हात टाकणार, नंतर म्हणतात हा मेला, डिक्लेअर करतो. मेला म्हणजे काय? विष्णू गेला त्याच्यातला. विष्णू होता ना हृदयात, तो गेला, प्राण गेला. त्याला जास्त ठेवता येत नाही. शुद्ध आहे तोपर्यंत हा शरीर आहे. शुद्ध म्हणजे तो देव, सगळ्यात मध्ये तो देव आहे. देव आहे म्हणून जीव आहे. देवामुळे जीव आहे. तो निघून गेला तर शरीर अशुद्ध होतो. कुठलाही इंद्रिय चालत नाही, त्याला मृत्यू म्हणतात. शरीर सडायला लागतो, वास यायला लागतो, ठेवत नाही. किती प्रिय असो दे, राजा असो, रंक असो, कोणी असो, साधू असो, संत असो, सिद्ध असो, नाही, प्राण गेला. कुठे गेला माहित नाही. या देहाला नेऊन स्मशानात जाळतात, नंतर त्याची राख होते, शिल्लक राहतो. जीवात्मा तो दिसत नाही. त्याला काय यातना होतात नाही आपण अनुभवू शकत. म्हणून सांगतो रेस्ट इन पीस. मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती लाभू दे. आता ही शांती कशी लाभणार? ही शांती कशी लाभणार? त्याला शांती लाभते का काय तर त्यालाच माहिती असते. जो मरतो ना त्याला माहिती असते शांती लाभले का नाही, अशांती लाभली. त्याच्यासाठी हा तिसरा ताप सांगितलेला आहे. शुभाशुभ कर्म म्हटलेला आहे. काय सांगितलेलं आहे? शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव अधिदैवक. अधिदैविक म्हणजे काय? आपण जन्मापासून जे मरेपर्यंत जे कर्म करतो ते बहिर्मनाने करतो. ते कुठल्या मनाने करतो? बहिर्मनाने. 2 मन आहे की माणसाला? मन 2 आहे. विचार करा, मन 2 आहे. बहिर्मन तो विषयाच्या आधी नाही. एखादी गोष्ट आपण आवडली, जी आपली नाही, ती आपण मालकांना न विचारता घेतली, काय होणार? चोरी झाली की नाही? ती चोरी बघायला कोण नाही. तुम्ही ती चोरी केली हे बघायला कोण नाही मिळत, तुम्हीच आहात. तो शोधतो आंबे कोणी चोरले, आंबे कोणी चोरले, किंवा आणखी काय दागिने वगैरे काय असतात. चोरी, दागिने जातात, लग्नात बहुतेक दागिने जातात. कोणी चोरलं नाही सापडत. शेवटी पोलीस स्टेशन. तिकडे पण शोध लागेल याची खात्री नाही. समजा चोराला पकडलं, पोलिसांना आरोप ठेवला, कोर्टात नेलं, पुरावा अभावी सुटला. काय म्हणतात? पुरावा अभावी सुटला. चोरी तर केली होती की नाही?
जगाला आपण फसवू शकतो, आपल्याला आपण फसवू शकत नाही. जगाला फसवतो. मी चोरी केली नाही, मी खून केला नाही, मी व्यभिचार केला नाही, मी हे कर्म केले नाही, मी ते कर्म केले नाही. जगाला फसवू शकतो. बाहेर मनाला फसवू शकतो आपण. मनवाबरी करतो की नाही आपण, मला गरज होती मी म्हणून घेतलं, माझं म्हणून काय झालं, ते कसं पाप झालं. बाहेर मन त्याला फसवू शकतो, अंतर्मनाला फसवू शकत नाही. तो अंतर्मन ठरवतो तू केलेलं कार्य शुभ आहे का शुभ आहे. शुभ असेल तर तुझं मन प्रसन्न होतो. एखादा काम गरजू माणूस आला, त्याला तुम्ही मदत केली त्याच्या कामात कुठल्याही प्रकारे, नुसतं पैसेच नाही, नुसतं पैसे नाही, नुसतं अन्न नाही, नुसतं पाणी नाही, नुसतं एखाद्याने विचारलं मला हे समजत नाही, मला जरा समजून सांग, तेही चांगलं कार्य आहे. त्यावेळेला त्याने सांगितलं मला येतं, मी तुला सांगणार नाही. पाप झाला की नाही. तू तरी कोणाकडून शिकलेला आहे की नाही, कोणीतरी तुला शिकवलेलं आहे की नाही, म्हणून तू शिकलास ना. आईच्या पोटात तर कोणी शिकून येत नाही ना. मला येतं पण तुला मी सांगणार, मला येत नाही सांगणार, खोटं बोलणार, मला येत नाही. पाप. बहीण पण सांगतो नाही तू बरोबर केलं, त्याला जिरवली, त्याची जिरवली, त्याला शिक्षा दिली, कारण तुझ्यावर तू चुकला होता. नाही चुकला असेल तरी काहीतरी सांगणार. ठरवलं कोणी बहिर्मानाने, ह्याला मी त्रास देईन, मला शिक्षा करेन. तू कोण शिक्षा करणार आहे. तुझ्या आतमध्ये तो आहे, म्हणून तू बोलतो, चालतो, हलतो, डोलतो, सगळं करतो. हा बोलला असी वरल्या रंगा, हा जीव वरल्या रंगाला बोललेला आहे. म्हणून सांगतो ना, तू इकडे सुटेल पण देवा घरी सुटणार नाही. खरं काय ते. देवाला कोणीच फसवू शकत नाही, कोणीच फसवू शकत नाही देवाला. त्याला आपण फसवायला जातो अज्ञानानं. मुळी तुझं आहे, तुझं पाशी, कधी तू जागा चुकलाशी. ज्या देवाची भक्ती करतो आपण त्यालाच ओळखत नाही आपण. नाही त्याला आपण देव म्हणतो आपण. जो आहे त्याला देव, त्याला ओळखत नाही. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, धरावे ते पाय आधी आधी. त्याचे पाय कशाला धरायचे. ज्ञानासाठी. कुठलं ज्ञान. मी कोण आहे ते ज्ञान. जन्मापासून आपण 33 कोटी देवांपैकी कोणाची तर भक्ती केली, रिद्धी सिद्धी मिळाल्या. आपलं भलं केलं, दुसऱ्याचं भलं करायला जातं. भलं म्हणजे काय. खोट्यातलंच देणार ना सगळं, खऱ्यातलं काय. काय सत्य. सद्गुरू भेटल्यावर का सगळं मायावी जग ना. राजा झाले तरी मायावी, देव झाला तरी मायावी, स्वर्ग पण मायावी, ब्रह्मलोक पण मायावी, शिवलोक पण मायावी, सगळं मायावी आहे. सत्य नाही. हे सद्गुरू भेटल्यावर सद्गुरू वाचनी सापडे नसो, धरावे ते पायाने. लोह परिसाची नसा उपमा. लोखंड आणि परिसाची उपमा सहा काय योग्य नाही. लोखंड परीस लागला तर लोखंडाचा सोना होतो, परीस होत नाही ना. लोखंडाला परीस लावला सोनं होतो, परीस कुठे होतो. म्हणून लोह परिसाची नसा उपमा. उपमा नाही देऊ शकत. निरुपमा तुझी उपमा कोणाची प्रभू, तूच तू संस्कृती वेद गरजी. सद्गुरू आपल्याला सद्गुरू सारखा करतो. म्हणजे काय. सद्गुरूने सत्याला ओळखलेलं आहे. एकच देव आहे, सर्व चराचरमध्ये आहे. त्याचा शोध कसा घ्यायचा आपण सद्गुरू शिकवतो. सकाळच्या आधी म्हणतो ना, पडले भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटले हो त्यांनी धरियली करी, पश्चिमी चालविले. आपण पूर्वेला म्हणजे विषय सुखात जातो की नाही. पश्चिलम पश्चिमेला म्हणजे आत्मसुखाकडे. फळे भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटले हो त्यांनी धरी पश्चिमी चालविले. म्हणजे आत्मसुखाकडे. आत्मा तेथे निर्धारी.
आत्मा तिकडे विश्रांती, शांत होतो. सगळं उठल्यानंतर मन काय होतो? चंचल. रात्री झोपल्यानंतर मनच राहत. म्हणून सांगितलं सद्गुरु वाचोनी सापडणे नसो धरावे ते पाय आधी. का धरायचं पाय? तर याच्यासाठी आपण कोण हो? फळे भाग्य माझे धन्य झालं संसारी सद्गुरु भेटलं त्याने धरी पश्चिमी चालू आत्महत्या. त्रिकुटावरी नांदे देखियली पंढेरी ते सुख. त्रिकूट म्हणजे काय? रजतम सत्व गुण ह्याच्यावर काय आहे? पंढरी आहे. रज तम आणि सत्वाचे म्हणून सांगितलं जन्माचे ते मुळं बाहेर शुद्ध न दुःखासी कारण जन्म घ्यावा. सुखासाठी जन्म घेतो हा भ्रम आहे. गर्भापासून राजा असो, रंग असो, साधू असो, संत असो, ऋषी असो, जपी असो, तपी असो, कोणी असो, जन्मापासून मरेपर्यंत दुःख आहे की नाही? म्हणून सांगितलं रामदास महाराजांनी जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधोनी पाय. विचारी म्हणा विचार कर कोण सुखी आहे? कोणी सुखी नाही. हे सद्गुरू भेटला. देव पण सुखी नाही. देवाच्या पाठीमागे राक्षस लागलेले असतात. देव कुठे सुखी आहे? ज्याला आपण देव म्हणतो 33 कोटी देव ते कुठे सुखी आहे? ब्रह्मा सुखी नाही, विष्णू सुखी नाही, महेश सुखी नाही. कारण त्यांना दिलेले काम आहेत ना. ब्रह्मा निर्मिती, विष्णू पालन, महेश नाश. निर्मिती राक्षस कोणाकडून वरदान घेतात? विष्णू आणि महेश कडून, ब्रह्माकडून. त्याच्याच पाठीमागे सगळे राक्षस लागतात. त्यांना पण तिघं एकमेकांना वाचवतात. कोण सुखी आहे? कोणीही सुखी नाही. जो जन्म घेतो, जो देह धारण करतो तो सुखी नाही. न सांगितलं हो परिसाची न सद्गुरू आपण असं नाही काही करीत तत्काळ म्हटले नाही. सद्गुरू सारखा करतो. सद्गुरू वाचवणी सापडे न सोय धरावे ते पायादी आधी. आपण असरिके करीत तत्काळ नाही काळ वेळत आहे. लोक परिसाची न उपमा सद्गुरू महिमा घाल. तुका म्हणे आने जण खरा देवा विसरले. सगळे देव दानव मानव सगळे खरा देवाला विसरलेले आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले त्या देव रायासी कोणी न बोले म्हटले नाही. स्वर्गलोक मृत्यूलोक तिन्ही लोक जेथून निर्माण झाले. तिन्ही लोक म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले त्या देव रायासी कोणी न बोले. त्या देवाला कोणी ओळखतो? कोणी? स्वर्गलोक कोणी तयार केलं? मृत्यूलोक कोणी तयार केलं? पाताळलोक कोणी तयार केलं? त्या देवाला कोणी ओळखत नाही. ब्रह्मा विष्णूला कोणी निर्माण केलं? त्याला कोणी ओळखत नाही. 33 कोटी देवाने कोणी निर्माण केलं? त्यालाही ओळखत नाही. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले त्या देव रायासी कोणी ओळखतच नाही. सगळे परिचय विषयधुंद, सगळे विषयाधुंद. स्वर्गात गेलं तर काय होणार? पुण्य करतात, स्वर्गात जातात. ब्रह्मलोक म्हणा, शिवलोक म्हणा, विष्णुलोक, काय तिकडे सुद्धा विषय सुखच आहे. कारण मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. जीवात्मा तिकडे आहे. खातो पितो झोपतो, खातो पितो झोपतो. तिकडे मरण नाही आहे. स्वर्गात मरण नाही आहे कारण पुण्य आहे. पुण्य संपल्यावर तिकडे वय पण नाही आहे. तिकडे कष्ट पण करावं लागत नाही आहे. पण पुण्य संपला का ढेव ढकलून देते. चांगला कर्म केलं स्वर्गात. वासना काय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे बँकेत पैसे आहे, कसं वापर करायचं ते आपल्या हातात आहे. जसं पुण्य भरपूर जमला, वासना कोणती आहे? हाऊ टू यूज. जर आपण योग्य वापर केला तर. म्हणून शुभ शुभ अशुभ आणि अशुभ कोण ठरवतो? मन ठरवतो तो चुकीचं आहे. म्हणून काय म्हटलं? आत्मपरीक्षण पाहिजे माणसाला. सद्गुरू भेटल्यावर होतं आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण म्हणजे काय? एखादा भुकेला माणूस आला त्याला हट बाजूला हो.
आपण समजायला पाहिजे. मी जर कुक केलेलं असेल, कोणी मला जेवण नाही दिलं तर मी तहानलेला आहे, तहानलेला माणूस आला, मी तहान आणलेला आहे, मला कोणी पाणी नाही दिलं तर माझ्याकडे असेल तुम्ही मागायलाच कशाला येईल? नाही म्हणून मागायला येतो ना. दान म्हणतात त्याला, दान. त्याला दिलं नाही तर भिकाऱ्याला हाकलून देतो की नाही आपण, चल दुसरीकडे जा, सांगतो. काही भिकारी प्रोफेशनल असतात, ती गोष्ट वेगळी, सगळेच नसतात. पण जे नाही त्यांना तुम्हाला आतून वाटायला पाहिजे ना, ह्याला दिलं पाहिजे. सद्गुरू भेटल्यावर हा होत. स्मरता तव नाम नामी जडले प्रेमा प्रकटनात्मा राम नामी रंगले मन हे सुख राम नामी रंगले मन आरती दिशा. आपल्यातून आत्मा प्रकट झाल्यानंतर आपल्याला कळतो. काय कळतो? नाही, ह्याला दिलं पाहिजे. कारण तुमचं अंतर्मन, याला परमात्मा म्हणतात. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा कसं ओळखायचं? रात्री जीवात्मा नाहीये. सकाळी उठल्यानंतर जाग येते, आपण असल्याची जाग, जाण, त्याला काय म्हणतात? चैतन्य. चैतन्य आला मग येतो मन. अंतकरण, आतून करण आला, येतो का करण? येतो. सकाळी उठल्यानंतर करण येतो, आपण असल्याची जाण, त्याला आपण काय म्हणतो? जाग आली मला. लगेच काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले. मन सुरुवात, मी कुठे झोपलो होतो, मी कोण आहे, मला आज उठून काय करायला पाहिजे? मन आला. अंतकरण तोच ब्रह्मा, आतून करण आला, ब्रह्मा आला. ब्रह्म आला म्हणजे मन आला, मन आला बुद्धी आला, बुद्धी आला का चित्त आला, चित्त अहंकार आला, जीव झाला. हा जीव दिवसभर काय करतो? विष्णू रूपाने पालन होतं. जाणीवेला जाणता. आपण संरक्षण करतो की नाही? सकाळी जाग येतो मन आल्यावर, काय होतं? संरक्षण करतो की नाही? जेवायला पाहिजे, खायला पाहिजे, काम करायला पाहिजे, कामं करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे की नाही? कार्य चालतो की नाही? हातापायानं हलवतं, बुद्धीला चालना, मनात आणणं, बुद्धीला चित्त, मनात आणणं, बुद्धीने निर्णय घेणं, चित्ताने चिंतन करणं आणि झाल्यावर अहंकार होणं स्वाभाविक आहे. बेस कुठून आला? अंतकरण, आत्मकरण. करण म्हणजे चैतन्य, जाणीव आहे. दिवसभर सगळं झालं, थकतो मन. मन थकल्यानंतर चैतन्याकडे जातो. चैतन्य कुठून आला? अज्ञानातून. म्हणजे सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जीव असतो. जीव कुठे गेला? चैतन्याकडे. मी थकलो बाबा, आता मला नको, बस झालं. चैतन्य थकत नाही, मन थकतो. तो चैतन्याला जाऊन सांगतो, मी थकलो, आता चल, मला झोप आली. चैतन्य कुठे जातो? शिवात्माकडे. शिवात्माला सांगतो, याचा आता हात थकलाय, चला विसर्जन. मग तो पण शिवात्मामध्ये जातो. त्याला अस्तित्व नाही. चैतन्य कशामुळे? मनामुळे. मन चैतन्याकडून आला, तो चैतन्यात जे प्रकट आहे ते जिथे आटे. ज्ञान जाणे कुठे भ्रांती बंधनाची. सगळं बॉन्डेज आहे की नाही? मला जन्म आहे, मला मरण आहे, मला मी करतो. त्या मीला सद्गुरू ओळखायला. हू आय एम, व्हॉट इज द रूट. सद्गुरू आपल्याला देवळात नेतो. शिवात्माकडे गेला. शिवाच्या 3 दशा ना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. रात्री झोपतो म्हणजे सुषुप्ती अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. स्वप्नात कोण बघतो? आपण झोपलो, ज्याला आपण म्हणतो. तो स्वप्नात नाहीये तिकडे. आपण कोणी विसरतो तिकडे, वेगळंच काहीतरी होतो, किंवा आपण असतो ती जाणीव असतो तरी वेगळंच असतो. आपल्याला काय काय बघतो ते सगळं आपण ते कधीही न पाहिलेलं आपण बघतो तिकडे. स्वप्न, स्वतःची कल्पना. अनेक जन्म घेतो की नाही आपण?
त्या जन्मात ह्या जन्मात, त्या जन्मात ह्या जन्मात, ह्या जन्मात ह्या जन्मात एक मनाची एक प्रतिक्रिया आहे. स्वप्न, स्वप्न, स्वतःची कल्पना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती कशामुळे, कशाच्या आधारावर आहे? जागृती ठीक आहे, चांगला झोपलो हे कोणी बघितला, अनुभव घेतला, आपल्याशिवाय आपण आहे तो. स्वप्न बघितला कोणी, अनुभव घेतला, आपल्याशिवाय आपल्यामध्ये जो आहे तो. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, तो अंतकरण, तो साक्षीत्व. जागना नींद तव रूप, त्या तुला म्हणे गे जो पोरताही नाथ. तुरी अवस्था म्हणतात त्याला. तो कधीही झोपत नाही, कधीही जागत नाही, कधीही जन्म घेत नाही, कधीही मृत्यू पावत नाही, कुठलंही कर्म करत नाही. म्हणून सांगितलं आपण आत्मा रामा करता, हे जर दडकळे काय खाज संकल्प विकल्प हे मन उठले. गुणे गुणांसी आदरिले जरी इंद्रिय विषयाला, बरवे वाईट धर्म ज्याचे त्या कशास. त्रिगुण मध्ये सगळं खेळ चालतो की नाही. म्हणून सांगितलं गुणे गुणांसी आदरिले जरी इंद्रिय विषयाला, बरवे वाईट धर्म ज्याचे त्या कशास. सगळं त्रिगुणमय कार्य चालतो की नाही. म्हणून सांगितलं गुणे गुणांसी. जलतरंगे उठती निमती काय जनाहानी, अनंत वृत्ती लहरी तुझवरी काय करीती गुण. पाण्यावर अनंत तरंग उठतात, बुडबुडे येतात, बुडबुडे फुटतात, लाटा येतात, लाटा जातात. पाण्याला काय, आणि पाणीच होतो. येथून जे प्रकटे ते जिथे आटे, हे ज्ञानजन्य फिटे भ्रांती बंधनाची. हे सगळा मनाचा खेळ आहे, मायेचा खेळ आहे. चैतन्य मायेमध्ये नाही. सगळं चालतं चैतन्यामुळे, पण चैतन्य मायेमध्ये नाही. चैतन्यला आपण बांधलंय. अरे कोंडला कोंडला देव देवळात कोंडला. मनामुळे आपण देवाला देवळात कोंडलेला आहे, देहरूपी देवळात त्याला कोंडलेला आहे. अरे कोंडला कोंडला देव 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 देवळात कोंडला. त्याला देहरूपी देवळात बंधन घातलंय, आपल्याला बंधन घातलंय. म्हणून आपण भोगतो, सगळं सुख दुःख भोगतो. अंतर्मन तो ठरवतो शुभ आहे का शुभ आहे. हे बहिर्मन आणि अंतर्मन हे जाणलं. चांगलं कर्म करताना विचार करणार, चांगला कर्म आहे केला पाहिजे. आनंद वाटतो की नातून. एखाद्याला त्रास दिला तर आसुरी आनंद मिळतो, पण तो आनंद जास्त टिकत नाही. राजस आनंद मिळतो. एखाद्याला फसवलं, राजस आनंद मिळतो, टिकत नाही. कारण तुमचा आत्मा सांगतो तुम्ही आसुरी आनंद घेता, तुमचा आत्मा सांगतो तुम्ही राजस आनंद घेता. तेच सात्विक काम केलं तर, तुम्ही चांगलं काम केलं तर, एखाद्याला भुकेलेलं अन्न दिलं, तहानलेलं पाणी दिलं, एखाद्याचं गरज आहे मदत केली, ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही जाऊन त्याला मदत केली तर, गरजवंताला मार्गदर्शन केलं तर तुमचा आत्मा सांगतो नाही बरोबर आहे, पुण्य म्हणतात त्याला. ठरवतो आपण, अंतर्मन ठरवतो. म्हणून शुभाशुभ काय म्हटलेलं आहे. शुभाशुभ कर्माने जना नेहांती यम यातना, स्वर्ग नरक भोगनाना या नव अधिदैविक. म्हणजे जेव्हा आपण देह पडतो तेव्हा आपण चांगलं कर्म केलं असेल तर स्वर्ग किंवा स्वर्ग असणार, वाईट कर्म केलं असेल तर नरक होणार, आणि वाईट कर्म केलं असेल यमयात नाही आहे. त्याला अधिदैविक ताप म्हटलेलं आहे. 3 ताप, आध्यात्मिक, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. सद्गुरू भेटल्यावर म्हणून सांगितलं आहे. काय सांगितलं आहे. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान कळत नाही, ज्ञान म्हणजे कुठलं मी कोण. आपण जगाला ओळखायला जातो, आपल्यालाच ओळखत नाही, मरेपर्यंत ओळखत नाही. सद्गुरू आपल्याला ओळख देतो. तू कोण आहेस. देह नव्हे, रूप नव्हे, नाम नव्हे, माणिक. हे सगळं नाही नाही नाही. मग तू कोण आहेस. काहीतरी आहे ना म्हणून सगळं वाचतं की नाही. जसं पडदा आहे ना, पडदा पडदा आहे म्हणून अनंत चित्र भासतात. पडदा काढला तर काहीच नाही दिसणार, काही नाही दिसणार.
पडद्यावर अनंत चित्र येतात जातात, पडदा तसंच असतो. तसं चैतन्य हा पडदा आहे, तुरीय अवस्था ही पडदा आहे, परमात्मा ही पडदा आहे, अंतर्मन ही पडदा आहे. सगळं हे मनाचे खेळ. मन म्हणजे काय आहे? फिल्म आहे, भ्रमात्मक आहे, सत्य नाही. भ्रमणो भ्रमणो पाहस कहा जना म्हटलेलं आहे. सगळं भ्रम आहे या मनाच. मला देह पाहिजे, मला विषय सुख पाहिजे. विषय सुखाकरू सद्गुरू काय करतो? पश्चिमी चालविले आत्मा तेथे निर्धारित तुकडा. निर्धार म्हणजे शांत होतो. सगळ्या आपण घरातून निघतो की नाही, किती आनंद असो, किती सुख असो, किती मजा असू दे, जातात ना आपण पिकनिकला वगैरे, फिरायला जातो की नाही, आनंद असतो की नाही. 4 तास फिरला की घरी येतो परत आपण, चल घरी कंटाळा जाता. कारण घराशिवाय सुखच नाही. त्याची सवय असते या जीवाला. शांती पाहिजे, शांती पाहिजे. किती कुठे मोठमोठ्या हॉटेलात फिरा, कुठे मोठमोठ्या कुठल्याही स्थळाला फिरा, पण ज्याचं घर माझं घर ते माझं घर, तिकडे आनंद. तसं आपलं घर कुठे आहे? देवाकडे. देवाकडे. तिकडून आला तिकडे जातो. जे तुमच्या प्रकटी त्याची द्याडे हे ज्ञान झाली आहे पेटी भ्रांती बंधनाची. बंधना आहे. मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे, मी 84 तत्व आहे, मी 4 देह आहे, 4 मन आहे नाही, 4 आत्मा आहे नाही, तू हे नाही आहे, मी त्रिगुण आहे नाही, मी पंचप्राण आहे नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम न च श्रोत्र जीवे न च घाण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम. न मे द्वेष न च प्राण संज्ञा. मी पंचप्राण पण नाही. न च प्राण संज्ञा नवे पंचवायू नवा सप्त धातू नवा पंचकोशा नवा पाणीपादम न चोपस्य. मी कुठल्याही तत्वात नाही, मी कशातच नाही. न मे द्वेष रोगो न मे लोमोह मदानय व मे नय मात्सर्य भाव न धर्मो न चार्यो न कामो न मोक्षा चिदानंद रूप. हा विकारात नाही, कुठल्या धर्मात नाही, मी कुठे नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. मी पुण्य करत नाही, मी पाप करत नाही. हे मनाचे सगळे खेळ आहे. मी करतो, मी करतो. तू मीच नाही म्हणून मीचा शोध सद्गुरू घ्यायला होतो. जे आपण समजतो आपण नाहीच आहे, मी मन नाही करते, पण मनामुळे आहे ना. म्हणून सांगितलं न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न मे दान यज्ञ भोजन मम न भोजन भोक्ताचे दान. रात्री झोपतो की ना आपण, छान स्वप्न पडतो, भरपूर पैसे कमवतो, भरपूर दान देतो, भरपूर पुण्य करतो. सकाळी उठल्यावर इट्स अ झिरो. कारण सगळं झिरोमधून आलेलं झिरोत विलीन झालं, संपलं. ते स्वप्न होतं, सकाळी उठल्यावर कळतं. तसं आयुष्य दीर्घची स्वप्न अवघे ओसंडती जन. सगळं स्वप्नात नाही, सत्यात नाही. सगळं स्वप्नातलं आहे. अनेक जन्म सत्य कशात घेतलेलं? स्वप्नात. आयुष्य दीर्घ स्वप्न आहे तो. या स्वप्नात अनेक जन्म घेतलेले आहे. 4 खाणी 4 वाणी 84 या स्वप्नात उगलेलं आहे. सद्गुरू भेटलं तर काय करतो? डाव डाव साधू जन साधा फुलाले इथं गेला गेला नरदेह मग काहीचा भगवंत. ही जाग फक्त नरदेहातच येते. मोक्षाचं द्वार म्हटलेलं आहे. 84 तुझ्यानीत नाही, लक्ष 84 मध्ये नाही, मनुष्य देहातच आहे. दुर्लभ नरदेहाची भ्रांती सद्गुरू कृपेने भेटली भ्रांती. जन्म मरण चुकले रे. सद्गुरू वचन जन्म मरण चुकतो ना आपल्याला. काळ पळवून गेला दुरी, काळ पळवून गेला दुरी, सद्गुरू कृपा झाल्यावर. सगळ्याला मृत्यूची, देव दानव मानव कोणाची भीती आहे? मृत्यूची. इकडे काळाला ओळखलं तर काळ शिल्लक कुठे राहिला? कारण आपल्याला ओळखतं काळ शिल्लक राहत नाही ना, अज्ञान नष्ट होतं ना. म्हणून अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप आणि का आध्यात्मिक, हे 3 ताप समजून घेतलं तर माणूस काय हो सदविवेक तयार होतो. विवेक 5वा प्रलय तयार होतो. नाही मी चुकीचं करतो, हे माझं नाही, त्याला माझं म्हणतो. अरे आपलं शरीर नाही त्याला माझं म्हणतो आपण. आपलं शरीर नाही आहे, देवाने दिलेलं आहे पंचमहाभूतांचं शरीर. कशासाठी? आपला उद्धार करण्यासाठी.
अनेक जन्म भोगलो की नाही, अजून हौस भागली नसेल तर भोग म्हणतो तू अजून. म्हणून वेळ दे तापे बोलला संसारी दुखे दुखावला तोची अधिकारी परमार्थाचा. परमार्थाचा अधिकारी कोण? ज्याला 3 ताप भोगून त्रास झालेला आहे. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि अध्यात्मिक 3 ताप भोगलेला आहे. वेळ दे तापे पोळला. पोळला म्हणजे त्रास भोगलो. त्रास तो की नाही. एखादी वस्तू कधी सोडतो आपण? शरीर कधी सोडतो ते आपण? म्हातारपणी. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, नाकाला काय कळत नाही, तोंडाला जीभ नाही, त्यात खाता येत नाही, पचत नाही, चालायला होत नाही, हाताला उठवत नाही, बसवत नाही, आपल्याला करता येत नाही. कंटाळतो की नाही? तसं 3 तापाने पडला पाहिजे. नको 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 नको, जन्मच नको. जन्माचे ते मुळे पाहिजे शोधून दुखास हे कारण जन्म घ्यावा. कशाला जन्म घेतो? मरायला. जन्म घेणं हे दुःखदायक आहे कळलं तर कशाला मरायला जन्म घेतो तू? देवाला प्रार्थना करेल मला जन्म नको, म्हणून मला सद्गुरू दे, सद्गुरूची भेट होऊ दे, जेणेकरून मला कळेल मी कोण आहे. मला जन्म आहे का मरण आहे काय कळेल ना. गृहा दाखवी निजधना, गृहा सौभाग्य देऊन आत्मबोध निजधन दाखवतो, आत्मधन दाखवतो. कशाला मरण जन्म घेतो तो? जिवंत असता माझे काय माझे मरण नाही पाहिले डोळा, पाहिला मुक्तीचा सोहळा. माझे मरण म्या पाहिला मुक्तीचा सोहळा. संतांना मरण कळलेलं आहे, त्यांना ओळखलेलं आहे, म्हणून आपल्याला सत्य वस्तू दाखवतो सद्गुरू. म्हणून सांगितलं 3 तापाने बोलत वेद तापे बोला संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी परमात्मा. राजाधिरा सद्गुणा सिद्धरामेश्वर, राजाधिरा सद्गुणा श्रीवंशम, राजाधिरा सद्गुणा संसर्गोरा, राजाधिरा सद्गुणा श्री रणजीत महाराज, राजाधिरा सद्गुणा श्री हरिश्चंद्र, राजाधिरा सद्गुणा श्री तारकर महाराज की जय. बहुविंडता सौख्य होणार नाही, क्षणावे परनातुने हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राग व्यवस्थित विजे, भूता परी हेची आता धरावे, रघुनागा आपलेसे करावे, दिनानाथ हे तोंडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राग व्यवस्थित कीजे, मना सज्जना एक जीवी धरावे, जिनी आपले हित तुवा करावे, रघुनागा विण बोलो नको हो, सदा मनसी तो निजुद्यास राहो, मना रे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे, ज्याचे निसंगे समाधान भंगे, अंकात अहंता अकस्मात येऊन लागे, ते संगतीने जनी कोण गोडी, जे संगते मती राम सोडी, मना जे घडी राग न गेली, जनी आपले ते तुवा हानी केली, रघुनायका विणतो सीन आहे, जगी दक्ष तो लक्ष लावून पाहे, मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनांचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देवकाजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य नेम, स्वधर्माची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भेदलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, नसे अंतरी कामना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, हिवाला मनिलेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, रामेश राजाधिरा सगुणा शिवम, राजाधिरा सगुणा शिवम, राजाधिरा